लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. शिवसेना उपनेते आणि आमदार सचिन अहिर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काल नगरसेवकांसाठी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. आज कामगार सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. नक्की पुढील रणनीती पक्षाची कशा पद्धतीने असणार आहे, कारण की पुढे 3-3.5 वर्ष निवडणुका नाहीत, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात रणनीतीने आयोजन करायचं आहे. कशा पद्धतीने पक्षाची पुढील रणनीती सुरू आहे? नक्कीच पूर्ण ताकदीने सर्वच विभागातले जे असलेले संघटनेचे जे भाग आहेत त्यांच्या मोठ्या प्रमाणावरती मोर्ची बांधणी करण्याचं काम आम्ही चालू केलेलं आहे. आणि त्याचा एक भाग म्हणून काल नगरसेवकांचं शिबिर आहे. आमची तर ही दर 3 महिन्यांनी कार्यकारिणी असते आणि 21 तारखेला माननीय पक्षप्रमुखांच्या उपस्थितीमध्ये पण देखील सर्वसाधारण सभा पण देखील आम्ही लावलेत. पण संघटना वाढवणं आणि त्यातून जास्तीत जास्त कामगारांना संघटित करणं हा एक मूलभूत उद्देश आजच्या या कार्यकारिणीच्या माध्यमातून आहे. यानंतर युवा संघटनेमध्ये पण देखील काय करायला पाहिजे, विद्यार्थी संघटना पुढच्या काळामध्ये कशी आणता येईल, महिला आघाडी अजून सक्षम जी आहेत ते अजून सक्षम कसं करता येईल, तर या सर्व स्तरावरती मला वाटते बैठका सुरू झाल्या. आणि तुम्ही बघितलं असेल की जिल्हा आणि विभागनिहाय पण काल वाशिमची झाली बैठक, त्यानंतर यवतमाळची झाली, वणीची झाली आणि नजीकच्या काळामध्ये पुणे जिल्ह्यातला पण देखील आढावा संजय राऊतजी आणि मी माझी चर्चा झाली, ते उद्धवजींसमोर मांडण्याचं काम करणं. तर एकंदरीत संघटनात्मक बांधणी आणि नवीन चेहऱ्यांना वाव देण्याचा एक मानस, मग तो शहर प्रमुखापासून असेल तर शाखा प्रमुखपर्यंत कसं देता येईल, या दूरदृष्टिकोनातून संघटनात्मक या गोष्टी करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. दुसरीकडे वरळीमध्ये सीफेसला जी शाळा आहे त्या शाळेला मुंबई महानगरपालिका तिथले विद्यार्थी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु तो निर्णय रद्द करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असतील किंवा नगरसेवक असतील, आमदार असतील, यांना विश्वासात न घेता हा कुठेतरी निर्णय घेण्यात आहे. एकतर ते सी सर्टिफिकेट करायचं आणि फक्त धोकादायक जाहीर करून करायचं आणि मग सांगायचं मुलांचा जीव धोक्यात आहे. 1200 विद्यार्थी कुठे जाणार? त्यांना काय अगोदर माहीत नव्हतं का? एक तर शाळा तुम्ही बनवलेली आहेत आणि नंतर तुम्ही स्ट्रक्चरच्या नावाखाली हे करायचं. म्हणून तिकडच्या ज्या नगरसेविका आमच्या पद्मजाताई चेंबूरकर जे आहेत, आशिष चेंबूरकर जी आहेत, ह्यांनी पुढाकार घेतला. प्रभाग समितीमध्ये सांगितलं, सर्व अधिकाऱ्यांना बोलून सांगितलं की तुम्ही कसं करू शकता, तुम्ही 1200ची पर्याय दाखवा जर मग करायचं असेल तर. मग C1 ही कॅटेगरीमधूनच मूलभूत ही जे स्ट्रक्चरल रिपेअर आहेत हे चुकीच्या पद्धतीने झालेलं असा आमचा दावा आहे. आणि म्हणून तूर्त जरी थांबला असेल, हा वर्ष जरी थांबला असेल, पण ह्याच्यातलं परत रिसर्टिफिकेशन होणं गरजेचं आहे. ह्याच्यातल्या ज्या वस्तुस्थिती हे समोर यायला पाहिजे आणि भविष्यकाळामध्ये जर असं काय करायचं असेल तर टप्प्याटप्प्याने केलं पाहिजे. लोकप्रतिनिधींनी मी असेल, सुनीलजी असतील, आदित्यजी असतील किंवा नगरसेवक कोणाला न सांगता डायरेक्ट मुलांवरती असं संकट जर येत असेल तर मला असं वाटते आम्ही ते होऊ देणार नाही. याच्या अगोदर देखील माहीममधली एक शाळा अशाच पद्धतीने बंद केली होती, घाटकोपरमधली केली होती, कुलाब्यामधली केली होती, पण वरळीमधली करायचा देखील असाच मानस होता का? पण तो मानस तुम्ही हाणून पाडलाय. नाही, नक्कीच हे आणि ही यांची मानसिकता आहे की बाबा अशा प्रकारे काही ना काहीतरी वरळीमध्ये क्रिएट करायचं जेणेकरून आपल्या विरोधात कसं वातावरण जाईल आणि म्हणून हे करण्याचा प्रयत्न दुर्दैवाने होतोय. पण मला असं वाटते लगेच आज त्याच्यात बोलण्यापेक्षा हे होऊ नये यासाठी आम्ही उपाययोजना केलेली आहेत आणि तसं प्रशासनाने नाही केलं तर मग निश्चितपणे आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. बारामतीची पोटनिवडणूक पार पडणार आहे. सुनेत्रा वहिनींनी उमेदवारी अर्ज भरलाय. तुमच्या पक्षाकडून अजूनपर्यंत अधिकृतपणे भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. काँग्रेसकडून उमेदवार देण्यात आलेला आहे. महाविकास आघाडीचा धर्म पाळणार की सुनेत्रा वहिनींना पाठिंबा देणार? बघा, महाविकास आघाडी म्हणून अशी कुठची बैठक आमच्या स्तरावरती झाली नाही. एक गोष्ट नक्की आहे की म्हणजे मी व्यक्ती या नात्याने सांगितलं होतं की आपण ही बिनविरोध व्हावी सर्व पक्षांनी, पण आता तो बिनविरोध झालेली नाही आहे, कारण 56 उमेदवार हे रिंगणामध्ये उतरलेले आहेत. आता ते कसे होत असेल मग त्यात आम्ही पाठिंबा देणं किंवा न देणं हा विषय नाही, परंतु महाविकास आघाडी म्हणून आमच्याकडे असा कुठचाही विषय आलेला नाही आहे. एक गोष्ट नक्की आहे की आदरणीय दादांच्याबद्दल उद्धवजींचे जे संबंध आहे मी सांगायची गरज नाही, त्यांनी विधान परिषदमध्ये पण देखील त्याचा उल्लेख केलेला आहे आणि अशावेळी आपण त्यांना सहकार्य करणं हे अभिप्रेत आहेत एक ज्या दृष्टिकोन. पण तसं त्यांचं आणि त्यांचं काय संभाषण झालं नसल्यामुळे किंवा झालं आहे तर ते आमच्यापर्यंत नाही आल्यामुळे अधिकृत रीतीने आज जरी त्यांना बोलता आला नाही. परंतु एक गोष्ट नक्की आहे की सुमित्राताईंना एका प्रकारे सहकार्य किंवा करणं हे काही गैर आहे असं वैयक्तिकशः मला जरी वाटत नाही. परंतु पक्ष म्हणून ज्यावेळी आपण भूमिका घ्यायची असेल तर ती मला असं वाटते की पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी याच्याबद्दल सुस्पष्ट जोपर्यंत निर्णय मिळत नाही तोपर्यंत संपर्क प्रमुख या नात्याने खाली
आणि संपर्क नेते या नात्याने संजय राऊतजी आहेत. आम्ही पुढे कुठच्याही सूचना अद्याप आम्ही दिलेल्या नाही आहे. पण काँग्रेसकडून अशी अट घालण्यात आली की दादांसंदर्भात जे रोहित पवार आवाज उठवत आहेत ते कुठेतरी FIR दाखल करा, आम्ही देखील आमचा उमेदवार मागे घेऊ आणि महाविकास आघाडी म्हणून तुम्हाला पाठिंबा देऊ. या प्रस्तावाकडे कशा पद्धतीने पाहताय? काँग्रेसनं असा प्रस्ताव दिलाय, म्हणजे काँग्रेसची अशी मागणी आहे, जे उमेदवार त्या ठिकाणी आहेत त्यांनी देखील म्हटलेत आणि प्रदेशाध्यक्ष पण म्हटलेत, दादांसंदर्भात ज्या पद्धतीने सर्वांच्या मनात साशंकता आहे त्या संदर्भात FIR गुन्हा दाखल करा, आम्ही आमचा उमेदवार मागे घेऊ. नाही, एक तर गोष्ट नक्की आहे की दादांची ही घटना घडल्यानंतर पण विधानसभा विधान परिषद साधी चर्चा न होणं ही शोकांतिक आहे एवढ्या मोठ्या नेत्यांची. आणि FIR 0 रजिस्ट्रेशन तिकडे बँगलोरला होऊ शकतो, कर्नाटकाला होऊ शकतो, इकडे होऊ शकत नाही. तर ही विसंगती आहे. अर्थात काँग्रेसने अशा ज्या भूमिका मांडल्या आहेत, मला वाटते हे कितपर्यंत संयुक्त आहेत किंवा त्याचा काय स्ट्रॅटेजी आहे किंवा काय राजकारणाचा भाग आहे हा नंतरचा भाग आहे. परंतु मला असं वैयक्तिक वाटते की जर लढायचं असेल तर पूर्ण ताकदीने त्यांनी लढलं पाहिजे. नाही लढायचं असेल तर मला असं वाटतं असे फॉर्म्युला देण्यापेक्षा आघाडी म्हणून चर्चा करून त्याच्यातला निर्णय त्यांनी घेणं उचित असेल. महाविकास आघाडीला बोलणं अपेक्षित आहे तुम्हाला अजून पण? अजून आमच्याबरोबर तर चर्चा झाली नाही आहे. आदरणीय पवारसाहेबांनी भूमिका घेतली की कोणीही लोकशाहीमध्ये उभं राहू शकतो. आम्ही राहत नाही आहोत, काँग्रेसने राहिलं तर तो त्यांचा अधिकार आहे. पण तसं आमच्यापर्यंत तशी भूमिका आल्या नसल्यामुळे मला असं वाटतं ह्याच्याबद्दल बोलणं उचित होणार नाही. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरामॅन गणेश राठेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.